सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। 2 सराईत गुन्हेगारांच्या अटकेतून मंदिर चोरीचे 2 आणि घरफोडी चोरीचा 1 गुन्हा उघडकीस। 17 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रेकॉर्डवरील 2 गुन्हेगारांना अटक करत सांगली, शिरोळ आणि रत्नागिरी येथील मंदिर चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत तब्बल 17,06,346 रुपयांचा सोनं, चांदी, पंचधातू व इतर मौल्यवान मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय अर्जुन मोरे, वय वर्ष 28 आणि संभाजी राजाराम जाधव, वय वर्ष 30 अशी असून दोघेही पलूस तालुक्यातील रहिवासी आहेत। दोघेही सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही मंदिर चोरी आणि घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे। दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी फर्ले मंगल कार्यालय परिसरात मोटरसायकलवरून चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली। माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी दोघांना रंगेहात ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने केली। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।